नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंधुभगिनो, आज मंगळवार दिनांक 27 डिसेंबर 2022 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 281. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की दर मंगळवारी जो व्हिडिओ प्रसारित केला जातो त्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या तरी महत्त्वपूर्ण न्याय निर्णयाची चर्चा करत असतो. आज देखील सर्वोच्च न्यायालयाने नीरज दत्ता विरुद्ध दिल्ली राज्य सरकार या प्रकरणामध्ये 15 डिसेंबर 2022 रोजी म्हणजे सुमारे 10-12 दिवसापूर्वी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे लँडमार्क जजमेंट आहे त्याला असं म्हणता येईल, त्या ठिकाणी हा निर्णय दिला. त्या निर्णयाची चर्चा करणार आहोत. या प्रकरणात जो हा निर्णय दिलेला आहे तो 5 मेंबर बेंच म्हणजे जसं कॉन्स्टिट्युशनल बेंच म्हणता येऊ शकेल अशा या 5 मेंबर म्हणजे 5 जजेस ज्या ठिकाणी होते त्यांनी हा निर्णय दिलेला आहे. आता हा निर्णय कशाबाबत आहे की प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट खाली म्हणजे लाच घेण्याच्यासाठी जो लाचलुचपत विरोधी कायदा आहे त्या कायद्याखाली एखाद्या कर्मचाऱ्याला म्हणजे लोकसेवकाला जर लाच घेताना पकडलं त्याच्या विरुद्ध जेव्हा खटला दाखल केला जातो त्या खटल्यामध्ये त्याच्या विरुद्धचा गुन्हा साबित करण्याकरता परिस्थितीजन्य पुरावा विचारात घेता येईल किंवा नाही या संदर्भातला हा निर्णय आहे आणि हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. या कारणाने आपल्याला लक्षात आलं असेल की हा निर्णय जो दिलाय तो 5 जजेसच्या बेंचने दिलेला आहे. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की राज्य शासनाचे कर्मचारी असो केंद्र शासनाचे कर्मचारी असो यातले काही कर्मचारी निश्चितच लाच घेत असतात आणि लाच घेतात. आज आपण पाहिलं कुठलंही वर्तमानपत्र उघडलं तर त्या वर्तमानपत्रामध्ये कुठल्या तरी कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले अशी तरी बातमी असते किंवा तरी कुठेतरी न्यायालयाने त्या एखाद्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला 2 वर्ष किंवा अधिक देखील सक्तमजुरीची शिक्षा दिलेली आहे अशा प्रकारच्या बातम्या येतात. आणि म्हणजे साहजिकच या प्रशासन यंत्रणेमध्ये असे अधिकारी आणि कर्मचारी आहेत की ते लाच घेऊन काम करतात आणि अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योग्य ते शासन मिळालंच पाहिजे आणि त्याकरता सर्व संबंधितांनी तसे प्रयत्न करणे आवश्यक आहे. पण आपल्याकडे दुर्दैवाने मात्र आज आपण म्हणतो मगाशी मी जसं सांगितलं की प्रशासन यंत्रणा खूप किडलेली आहे असं खूप लोकांच्या टीका येत असतात. किंबहुना कुठल्याही शासकीय कार्यालयात पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही अशा प्रकारची भावना जनतेमध्ये असते. इव्हन कर्मचाऱ्यांमध्ये देखील त्यांचे पैसे मिळण्याकरता म्हणजे त्यांचं TA बिल असेल, त्यांचं मेडिकल बिल असेल, त्यांचं रिव्हिजन ऑफ पे केल्यामुळे वेतन सुधार करण्याकरता असेल, निवृत्ती वेतनाचं प्रकरण पाठवण्याकरता असेल अशा करता देखील काही कर्मचारी आणि अधिकारी पैसे घेतात. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना शासन होणं आवश्यकच आहे. आता अशा प्रकरणामध्ये नेहमी प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्टच्या कलम 7 आणि कलम 13 खाली प्रकरण दाखल केलं जातं, गुन्हा दाखल केला जातो आणि मग गुन्हा दाखल केल्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतर कोर्टामध्ये प्रकरण दिलं जातं. आता एक तर ही वस्तुस्थिती आहे की क्रिमिनल केसमध्ये म्हणजे फौजदारी गुन्ह्याच्या बाबतीमध्ये प्रूफ बियॉन्ड रिझनेबल डाऊट लागतो. म्हणजे संशयातीत पुरावा असला तरच त्या जो आरोपी असेल त्याला शिक्षा होते. आणि मग लाचलुचपत घेतल्याच्या प्रकरणामध्ये देखील स्ट्रिक्ट प्रूफ असला तरच त्या कर्मचाऱ्याला शिक्षा होते. आणि मग स्ट्रिक्ट प्रूफ म्हणजे की ज्यांनी तक्रार केलेली आहे त्यांचा जबाब असला पाहिजे, त्यांची काही कागदपत्र असली पाहिजे, म्हणजे डायरेक्ट एव्हिडन्स असेल तरच तो पुरावा सिद्ध होतो. म्हणजे प्रूफ बियॉन्ड रिझनेबल डाऊट असला तरच. विभागीय चौकशीमध्ये मात्र तसं नाही. विभागीय चौकशीमध्ये दोषारोप सिद्ध करण्याकरता प्रिपॉन्डरन्स ऑफ पॉसिबिलिटीवर करता येऊ शकतो म्हणजे सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स देखील विचारात घेता येऊ शकतो. आणि अनेक वेळा असा डायरेक्ट एव्हिडन्स नसल्यामुळं म्हणजे काय होतं एखाद्या लाचलुचपत प्रकरणामध्ये त्या कर्मचाऱ्यावर किंवा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला की जो ज्यांनी तक्रार केलेली असेल त्या तक्रार करणाऱ्याचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जातो संबंधित लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्या किंवा अधिकाऱ्याकडून. आणि मग
तो जो कंप्लेनंट असतो तो कोर्टामध्ये जेव्हा प्रकरण जातं त्यावेळी तो होस्टाईल होतो. म्हणजे तो काही म्हणतो की मी सांगितलेली खोटी मी सांगितलेलं चुकीनं केलेलं होतं, मी काही लाच दिली नाही, त्या कर्मचाऱ्यांनी काही मागितले नव्हतं, लाच दिली नाही, आणि अशा कारणावरून तो कर्मचारी असेल त्याची सुटका होते. म्हणजे कर्मचाऱ्यांनी लाच घेतलेली असेल देखील, परंतु तक्रारदार किंवा साक्षीदार नसल्यामुळे किंवा त्यांना ते होस्टाईल झाल्यामुळे किंवा एखाद्या दुर्दैवाने एखाद्या कंप्लेनंट या प्रकरणामध्ये जर तो तक्रारदाराचा मृत्यू झाला किंवा काही कारणाने त्याला साक्ष देता आली नाही, तर प्रत्यक्ष एव्हिडन्स नाही, म्हणजे त्यांनी पैसे मागितले नाहीत म्हणून त्या प्रकरणामध्ये तो दोषी ठरला जात नाही. दुर्दैव. आता या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं की सर्वोच्च न्यायालयाने देखील काही प्रकरणामध्ये असा व्ह्यू घेतलेला होता की परिस्थितीजन्य पुरावा जो असेल तो विचारात घेऊन कर्मचाऱ्याने लाच घेतली किंवा नाही हा गुन्हा सिद्ध करता येऊ शकतो किंवा नाही. तर दोन यांची प्रकरण होती, एक बी जयराज विरुद्ध स्टेट ऑफ आंध्र प्रदेश आणि दुसरा होता पी सत्यनारायण मूर्ती विरुद्ध डिस्ट्रिक्ट इन्स्पेक्टर ऑफ पोलीस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश. या दोन प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने, हे 3 मेंबर बेंच जज होते, म्हणजे हे जे बेंच होतं या दोन्ही प्रकरणामध्ये 3 जजेस होते, आणि त्यांनी असा व्ह्यू घेतलेला होता की जोपर्यंत कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली, म्हणजे डिमांड केलेली नाही किंवा त्या डिमांड केली अशासाठी पुरावा नाही, डायरेक्ट प्रत्यक्ष पुरावा नाही, म्हणजे ज्यांनी कंप्लेंट केली तो उपलब्ध नाही काही कारणामुळे किंवा तो मरण पावलेला आहे किंवा कंप्लेनंट जर होस्टाईल झाला असेल, तर अशा प्रकरणामध्ये प्रत्यक्ष त्या कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केली नाही किंवा लाच घेण्याची मागणी केल्याचा पुरावा नाही, आणि म्हणून त्या कर्मचाऱ्यांचे किंवा अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी सुटका केली. म्हणजे थोडक्यात या दोन प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 3 मेंबर जजेसनी, 3 मेंबर बेंचनी असा निर्णय दिला गेला की असा सिद्ध करण्याकरता, म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट खाली गुन्हा 7 किंवा 13 कलमाखाली गुन्हा सिद्ध करण्याकरता प्रत्यक्ष पुरावा असणं आवश्यक आहे, परिस्थितीजन्य पुरावा मात्र विचारात घेता येणार नाही असा निर्णय दिला. पण सर्वोच्च न्यायालयाने एम नरसिंगराव विरुद्ध स्टेट ऑफ आंध्र प्रदेश या प्रकरणामध्ये मात्र असा निर्णय दिला होता की ज्या वेळेस जो मूळ तक्रारदार असेल तो जर उपलब्ध नसेल, म्हणजे तो त्याचा कदाचित मृत्यू झाला असेल किंवा काही कारणामुळे कोर्टापुढे साक्ष द्यायला येत नसेल किंवा तो जो कंप्लेनंट कोर्टामध्ये आला परंतु जर होस्टाईल झाला, म्हणजे त्यांनी स्वतः जी तक्रार दिली होती ती त्यांनी बदल केला आणि मी त्या कर्मचाऱ्यांनी काही लाच मागितली नाही, मी दिली नाही अशा तर्फेचा जर त्यांनी स्टँड घेतला, तर अशा प्रकरणामध्ये जर प्रॉसिक्युशननी इतर साक्षीदारांच्या करवी काही डॉक्युमेंटरी किंवा ओरल एव्हिडन्स जर दिला, तर मात्र त्या कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले किंवा पैसे त्यांनी लाच ॲक्सेप्ट केली असा गुन्हा सिद्ध करता येऊ शकतो काय, असा या नरसिंगराव प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 3 मेंबर्स दिले. म्हणजे थोडक्यात 3 जजेसच्या ज्या बेंचनी जे निर्णय दिले होते त्यामध्येच एक मध्ये जो निर्णय दिला होता त्याच्या विरुद्ध दुसऱ्या प्रकरणामध्ये निर्णय दिला होता, आणि म्हणून मग या 3 मेंबर्सच्या बेंचनी प्रकरण असं केलं सर्वोच्च मुख्य न्यायाधीशांकडे की हा प्रकरण इश्यू डिसाईड करण्याकरता. कुठला इश्यू की जर एक कंप्लेनंट, म्हणजे when there is no direct evidence available to prove the charge of making a demand for bribe and accepting the bribe, whether circumstantial evidence can be taken into consideration to prove the guilt of the accused. आणि हे करण्याकरता मग मुख्य न्यायाधीशांना सांगितलं की याच्याकरता 5 मेंबर्सचं बेंच स्थापन करा, आणि मग हे 5 मेंबर्सचं बेंच म्हणजे अब्दुल नझीर, बी आर गवई, ए एस बोपन्ना, राम सुब्रमण्यम आणि बी व्ही नागरत्ना या 5 मेंबर्सचं बेंच
याला कदाचित कॉन्स्टिट्युशनल बेंचही असं म्हटलं जातं, अशा बेंचकडे हा निर्णय सोपवला. आणि मग या सर्वोच्च न्यायालयाच्या 5 मेंबर्सनी 73 पानाचं निकालपत्र दिलं. आणि या निकालपत्रामध्ये पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय दिलेले होते त्या न्याय निर्णयाची त्यांनी परीक्षण केलं, ते तपासले, कायद्यातल्या तरतुदी तपासल्या आणि मग त्यांनी असा निर्णय दिला. काय कॉन्स्टिट्यूशन हे की जर इंग्लिशमध्ये आधी सांगतो, कॉन्स्टिट्यूशनल बेंच हेल्ड दॅट इन द ॲब्सेन्स ऑफ एव्हिडन्स ऑफ complainant किंवा डायरेक्ट or primary evidence of demand of illegal gratification, it is permissible to draw inferential deduction of culpability or guilt of the public servant under section 7 and section 13(1)(d) read with section 13(2) of Prevention of Corruption Act 1988 based on other evidence adduced by prosecution. काय घटनापीठाने ठरवलं की ज्या वेळेस कंप्लेनंटचा डायरेक्ट एव्हिडन्स म्हणजे कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी लाच मागितली याच्या संबंधीचा जर डायरेक्ट एव्हिडन्स कंप्लेनंटचा उपलब्ध नसेल तर अशा परिस्थितीमध्ये इतर जो एव्हिडन्स ॲड्यूस केलेला आहे प्रॉसिक्युशननी त्या एव्हिडन्सच्या आधारे म्हणजे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सच्या आधारे कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टच्या कलम 7 किंवा कलम 13 खाली गुन्हा दाखल केला याच्या संबंधी विचार करून तो गुन्हा सिद्ध केला जाऊ शकतो असं या कॉन्स्टिट्यूशन बेंचने ठरवलं. आता या कॉन्स्टिट्यूशन बेंचने जे जे केलं पहा पुन्हा एकदा त्यांच्यामधलं इंग्लिशमधल्या आधी वाचो. इन ऑर्डर टू ब्रिंग होम द गिल्ट ऑफ द अक्यूज द प्रॉसिक्युशन हॅज टू फर्स्ट प्रूव्ह the demand of illegal gratification and the subsequent acceptance as a matter of fact. म्हणजे वस्तुस्थिती ज्या एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध लाच घेतली हा गुन्हा सिद्ध करण्याकरता त्याने लाचेची मागणी केली आणि त्याने नंतर ती लाच स्वीकारली हे सिद्ध होणं आवश्यक आहे. आता ही जी वस्तुस्थिती आहे म्हणजे त्यांनी लाच मागितली आणि घेतली हे सिद्ध करता येऊ शकतं. साहजिकच जो तक्रारदार असेल त्यांनी जो सिद्ध करतो. पण हा जो इश्यू आहे हे मात्र परिस्थितीजन्य जर डायरेक्ट प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध नसेल तर परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे देखील कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली आणि पैसे लाच घेतली म्हणजे लाच घेण्याची मागणी केली लाच स्वीकारली हा गुन्हा सिद्ध होऊ शकतो का. आणि म्हणून पुन्हा एकदा त्यातला पुन्हा जजमेंट मधलं वाचतो. इन द इव्हेंट ऑफ द कंप्लेनंट टर्न्स होस्टाईल or has died or is unable to let in his evidence during the trial, the demand of illegal gratification can be proved by letting in the evidence of any other witness who can again let in the evidence either orally or documented evidence, or the prosecution can prove the case by circumstantial evidence. The trial does not abate or nor does it result in order of acquittal public. म्हणजे प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध नाही या कारणावरून त्या कर्मचाऱ्याची सुटका होऊ शकत नाही. त्या कर्मचाऱ्याविरुद्धचा जो आरोप आहे याकरता दुसरे जर तक्रारदार उपलब्ध नसेल तर दुसरे जर साक्षीदार असतील आणि त्यांच्यातर्फे जर काही पुरावा उपलब्ध केला असेल डॉक्युमेंटरी आणि ओरल किंवा सर्कमस्टन्शियल तरी देखील तो गिल्ट प्रूव्ह केला जाऊ शकतो. या जे बेंचने आणखीन काही अदर कन्क्लुजन्स म्हटलेली आहेत ती पहा. काय इंग्लिशमध्ये आधी वाचतो. प्रूफ ऑफ डिमांड अँड ॲक्सेप्टन्स ऑफ इलिगल ग्रॅटिफिकेशन बाय पब्लिक सर्वंट इज ए फॅक्ट इन इश्यू is a sine qua non in order to establish the guilt of the accused of public servant under section 7 and section 13 of that. पहिल्यांदा काय म्हटलं की कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली आणि लाच द्यावी अशी मागणी केली आणि लाच स्वीकारली असा प्रूफ असणं आवश्यक आहे. म्हणजे असं असेल तरच त्याने प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टच्या 7 आणि 13 खाली गुन्हा केला असं सिद्ध होऊ शकतं. परंतु हा जो त्यांनी लाच मागितली किंवा नाही आणि त्यांनी स्वीकारली की नाही हे सिद्ध करण्याकरता कुठल्या गोष्टी विचारात घ्यायला पाहिजे. जर त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी
फक्त ऑफर दिली, म्हणजे त्यांनी मागणी न करता त्यांनी एखाद्याने पैसे मी देतोय, तुम्ही माझं एवढं काम करू द्या, अशी जर ऑफर दिली आणि ती जर ऑफर त्या कर्मचाऱ्याने स्वीकारली, पुन्हा कृपया लक्षात घ्या, कर्मचाऱ्यांनी लाच द्यावी अशी मागणी केली नाही, परंतु त्याकरता आम्ही लाच देतो अशी ऑफर कोणीतरी केली आणि नंतर जर कर्मचाऱ्यांनी स्वीकारली तर, आणि त्याच्यासाठी जर मग मी सांगितलं त्याप्रमाणे डायरेक्ट पुरावा किंवा सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स असेल, तर अशा ठिकाणी प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टच्या कलम 7 खाली तो गुन्हा सिद्ध केला जाऊ शकतो. आणि अशा प्रकरणामध्ये प्रायर डिमांड म्हणजे लोकसेवाकडून, शासकीय कर्मचाऱ्याकडून लाचेची मागणी असण्याची जरुरी नाही. पुन्हा लाचेची मागणी नाही, परंतु जो कोणीतरी त्याला लाचेची मी देतो अशी ऑफर केली आणि कर्मचाऱ्यांनी स्वीकारली तरी प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन 7 खाली गुन्हा सिद्ध. आता दुसऱ्या ठिकाणी दुसरं त्याने असं कन्क्लुजन काढलं, इंग्लिशमध्ये आधी वाचतो, ऑन द अदर हँड इफ द पब्लिक सर्वंट मेक्स अ डिमांड अँड द ब्राइब इज गिवन or demanded gratification in tender, which in turn is received by the public servant, it is a case of obtainment. In case of obtainment, the prior demand of gratification emanates from the public servant. आता दुसरं काय मगाशी मी सांगितलं की जिथे तिने डिमांड नसताना देखील एखाद्याने लाच देतो अशी ऑफर केली आणि त्या कर्मचाऱ्याने स्वीकारली तरी तो गुन्हा 7 खाली सिद्ध होतो. 13 खाली जो आहे क्रिमिनल मिसकंडक्ट आहे तो गुन्हा सिद्ध करण्याकरता जेव्हा एखादा लोकसेवक लाचेची मागणी करतो आणि त्या मागणीच्या प्रित्यर्थ मग इन रिस्पॉन्स टू दॅट लाच त्याला दिली गेली जाते आणि ती लाच जर कर्मचाऱ्यांनी जर स्वीकारली तर इट इज ए केस ऑफ ऑब्टेनमेंट. म्हणजे थोडक्यात त्यांनी ही लाच मागितली आणि लाच स्वीकारली आणि म्हणजेच याच्या ठिकाणी काय ऑब्टेनमेंट म्हणजे 13 खाली गुन्हा सिद्ध करण्याकरता त्याच्या पहिल्यांदा कर्मचाऱ्यांकडून लाचेची मागणी आवश्यक आहे. परंतु या दोन्ही केसेसमध्ये काय प्रूव्ह काय करायला पाहिजे, प्रॉसिक्युशनला प्रूव्ह करायला पाहिजे ऑफर बाय द गिवर, ब्राइब गिवर अँड द डिमांड बाय द पब्लिक सर्वंट हॅव टू बी प्रूव्ड बाय द प्रॉसिक्युशन. इन अदर वर्ड्स, mere acceptance or receive allegation without being make it offense under section 6 or 7 or section. म्हणजे ह्या दोन्ही बाबतीमध्ये ब्राइब वेबरची डिमांड आणि त्यांनी केलेली डिमांड ही प्रूव्ह करायला पाहिजे. परंतु प्रिझम्पशन म्हणजे त्यांनी डिमांड केली किंवा नाही हे सिद्ध करण्याकरता डायरेक्ट एव्हिडन्स असण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हे म्हणून ज्या ठिकाणी जे शेवटचं कन्क्लुजन त्याने, देर इज नो कन्फ्लिक्ट इन द 3 जज डिसिजन इन द कोर्ट ऑफ जयराज सुब्रमण्यम 3 जज बर्मिन with the nature and quality of proof necessary to sustain a conviction for offense. म्हणजे या दोन्ही पूर्वीच्या ज्या प्रकरणामध्ये भेदभाव आहे म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी आहे, याच्यामध्ये मात्र दोन्ही पूर्वीच्या न्यायनिर्णयाने हे म्हटलं पाहिजे की प्रूफ जो पाहिजे तो स्ट्रिक्ट प्रूफच असला पाहिजे. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे जर ज्या ठिकाणी डायरेक्ट एव्हिडन्स अवेलेबल नाही त्या ठिकाणी सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स किंवा ज्या ठिकाणी कंप्लेनंट हा मृत्यू पावला आहे किंवा साक्ष देण्याच्या परिस्थितीत नाही, अशा परिस्थितीत इतर साक्षीदारांच्या साक्षीने म्हणजे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स किंवा ओरल एव्हिडन्समध्ये लाच घेतल्याचा आरोप सिद्ध केला जाऊ शकतो. असा अत्यंत महत्त्वाचा निर्णय या 5 मेंबर जजेस दिले. आणि म्हणून मी सांगितलं त्याप्रमाणे हे दोन्ही जी जजमेंट आहे नीरज दत्ता हे मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिलेली आहे. हे 73 पानाचं जजमेंट आहे. हे सर्व जजमेंट वाचून त्यापासून संबोध घेण्यात हे निश्चितच कठीण बाब आहे, पण ज्यांना शक्य आहे त्यांच्याकरता मी उपलब्ध केलं आहे. पण त्या व्यतिरिक्त मी दुसरी आणखीन एक लिंक देतो आहे आणि ज्याच्यामध्ये लाईव्ह लॉ या वेबसाईटवर या प्रकरणामधलं समरी जी काढलेली आहे ती समरी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. माझी सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विनंती आहे की ही जी समरी आहे तेवढी तरी तुम्ही कमीत कमी वाचा. आणि म्हणून मित्रांनो हा जे जजमेंट आहे यापासून जर काय धडा घ्यायचा आहे, धडा जो घ्यायचा आहे तो सर्वच कर्मचाऱ्यांनी पहिल्या अधिकाऱ्यांनी की कृपया लाच घेऊ नका, लाचेची मागणी घेऊ नका.
मागणी करू नका. आणि कोणीतरी तुम्ही एखादं काम केलं म्हणून पैसे तुमच्या खिशात जरी कोंबायला आले तरी पैसे घेऊ नका. तसे पैसे घेतले तर निश्चितच या नवीन जजमेंटच्या प्रमाणे कायद्याचे हात फार लांब असतात आणि त्यामुळे आपलं जर प्रिव्हेन्शन करप्शन आपल्या गुन्हा दाखल झाला तर परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे देखील हा गुन्हा सिद्ध होऊ शकतो, असं सर्वोच्च न्यायालयाने निर्णय ठरवलेला आहे. आणि म्हणून सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासकीय काम करताना प्रामाणिकपणे काम करा, कधीही लाच घेऊ नका. अनेक वेळा मी आपल्याला सांगितलं आहे की जनसेवेस्तव असे कचेरी डाकूंची ही नसे गुहा, मेजावरुनी मेजा खालुनी द्रव्य गुणाचे लुटू नका. हे कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांच्यासाठी. आता पण दुसऱ्या बाबतीमध्ये ज्या ठिकाणी अशा लोकांना, मी जरी अनेकांना सांगितलं जरी जे कर्मचाऱ्यांना लाच घेण्याची सवय असते की त्यांची काही सवय सुटणार नाही, पण असे जेव्हा कर्मचारी पकडले जातात अशा लोकांना पकडून देण्याची जबाबदारी विभाग कार्यालय प्रमुखांची देखील असते. आणि अशा ज्या प्रकरणामध्ये जर न्यायालयात जेव्हा प्रकरण जाईल त्या न्यायालयाच्या प्रकरणामध्ये जर मूळ तक्रारदार ज्यांनी तक्रार दिलेली आहे तो तक्रारदार जर होस्टाईल झाला आणि म्हणजे तो शासना म्हणजे प्रॉसिक्युशनच्या वतीने साक्ष द्यायला नकार त्यांनी दिला किंवा तो कंप्लेनंट असेल तो जर मृत्यू पावला असेल तर अशा प्रकरणामध्ये इतर काय म्हणजे हे पोलिसांनी पण देखील पाहणं आवश्यक आहे की अशा प्रकरणामध्ये मुख्यतः पोलिसांचंच काम आहे हे इन्व्हेस्टिगेशन करता इतर काही पुरावा इतर काही साक्षीदार आहेत का आणि त्यांच्याकडे काही कागदोपत्री पुरावा आहे का. आणि म्हणजे असा परिस्थितीजन्य पुरावा तुम्ही न्यायालयासमोर आणा की जेथे कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केलेली नसेल, असा प्रत्यक्ष पुरावा नसेल तरी देखील परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे त्या कर्मचाऱ्याला शिक्षा होऊ शकेल. शेवटी आपल्याला ही शासन यंत्रणा जे आपण लोकसेवक म्हणतो, पब्लिक सर्वंट म्हणतो, जनतेचे सेवक आहोत. आणि मग जनतेचे सेवक जर आपण म्हटलं तर जनतेचे कामं करण्याकरता कुठल्या प्रकारची लाच घेता कामा नये. शासन आपल्याला पगार देत असतं, नवीन DA देत असतो, 6वं पे पेन्शन 5वं पेन्शन, तरी कर्मचाऱ्यांनी लाच घेण्यासारख्या अपप्रवृत्तीपासून कृपया दूर राहा. मित्रांनो, खूप वेळ झाला पण मग मी सांगितल्याप्रमाणे हा अत्यंत महत्त्वाचाच निर्णय आहे आणि 5 मेंबरचा म्हणजे कॉन्स्टिट्युशनल बेंचच्या निर्णय दिलेला आहे. तो न्यायनिर्णय महत्त्वाचा असल्याने खूप वेळ गेला. आता मी येथेच थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा. म्हणजे अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आणि अत्यंत त्या माहितीचा निश्चितच आपल्याला वेळोवेळी उपयोग होऊ शकेल. मित्रांनो, येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणार आहोत येत्या शुक्रवारी आणि शुक्रवारच्या व्हिडिओचा विषय असणार आहे तुमचे प्रश्न आमची उत्तरे. नमस्कार.